हिंगोलीमधनं बाबूराव कदम कोहळीकर यांना शिंदेच्या शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली आहे। हेमंत पाटील यांचा पत्ता कट करून कोहळीकर यांना उमेदवारी दिल्यानंतर आज ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहतील अशी शक्यता आहे। तर हिंगोलीमधनं बाबूराव कदम कोहळीकर हे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत। हेमंत पाटलांचा पत्ता कट करण्यात आला आहे आणि बाबूराव कदम कोहळीकर यांना शिंदेच्या शिवसेनेकडनं निवडणुकीचं तिकीट देण्यात आलेलं आहे। आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। संतोष भिसे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। संतोष, आज उमेदवारी अर्ज दाखल केला जातोय, एकनाथ शिंदे सुद्धा येणार असं म्हटलं जात आहे, कशी तयारी सुरू झाली आहे? हेमंत पाटील यांचा पत्ता कट करून बाबूराव कोहळीकर यांना हिंगोली लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। कारण खरं तर हेमंत पाटील यांना ही उमेदवारी मिळाली होती, मात्र अचानक ही उमेदवारी कट करून बाबूराव कोहळीकर यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आज ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आहे। आपण सध्या आहोत सभेच्या ठिकाणी। या सभेच्या ठिकाणी संपूर्ण तयारी जी आहे पूर्णतः झालेली आहे आणि काही वेळामध्ये 11 साडे 11 या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हे अर्ज दाखल करतात। आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आहेत, त्यांच्याकडून देखील आपण जाणून घ्या की नेमकं अधिक माहिती काय आहे। दादा, मला एक सांगा, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात तर नेमकं या ठिकाणी कोण कोण उपस्थित असणार आहे? या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे, या जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुलजी सत्तार आणि उदयजी सामंत 11:30-12च्या दरम्यान या ठिकाणी पोहोचणार आहे। स्वतः उमेदवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्याच्याकडून देखील आज उमेदवारी अर्ज आपण दाखल करणार, काय नेमक्या भावना आहे, तुम्हाला काय वाटतंय, काय सांगाल? भावना म्हणजे माझ्यासारख्या सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील एका शिवसैनिकाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी उमेदवारी दिली हिंगोली लोकसभेची, मी निश्चितच त्या उमेदवारीचं स्वागत करेन। नेमकं कोण कोण या ठिकाणी उपस्थित राहील आपल्याला काय वाटतं? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर DCM देवेंद्र फडणवीस, या हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री। तर आपण पाहिलं असेल गुरु की या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आणि त्याचबरोबर पालकमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत असं या सांगितलं उमेदवारांनी।